तुम्हाला माहिती आहे न्यूज मध्ये बघितलं तुम्ही बिबट्या? हो आम्ही बघितलं बिबट्यांची खूप सारी न्यूज करते म्हणून आम्ही त्याच्यावरती एक ऑप्शन म्हणून सगळ्यांनी एकत्र चालायचं ठरवलंय. तसं पण आम्ही तर बुवा आता आपण बिबट्याच्या राज्यात जातोय तर बिबट्याबद्दल तुमचं काय मत आहे? बिबट्या तरी ते आहे, ही वार्ता खरी आहे. कारण समोरच्या पालखीवाल्याने साई माय सकाळ भावांनो, दिवस 6वा. तर आज आपण कुठला सिन्नर घाट, सिन्नर घाटाला आम्ही जाणार आहे. तर चला बघूया. आमच्यासोबत खूप जण आहे बघा, हे ताई बी पण चालत आहेत. परत 2 समोर पालखी आहेत. सगळं आमच्यासोबत रेल्वेचा पेशंट पण चालतोय, रेल्वेचाच पेशंट. प्रकारे आमच्याकडे नवीन बॅगी आणली. तो पण पोरगा काय करू नाही शकत. पाय एवढ्या उन्हात अनातून 10:30 वाजलेत तरी एवढा उन्हाचं रस्ते तापलेत. तर बघू शकता तर सगळ्याच्या बागा आहेत. समोर मक्याची गहूची बाग आहे, ही टमॅटोची बाग आहे. अजून हे इथं द्राक्ष काढली सगळीकडे बागाच बाग आहेत. हे बघा सगळ्या भाजी फळांचे बाग बनवून ठेवले तिथं. तर आशीर्वाद हॉलमध्ये आमचं फायनली पोचलोय. बघू शकता. तर जाऊन पाणी पिणार आणि आंघोळीला जाणार, कपडे पण धुवायचे. समोर आमच्या पायाला मेहंदी लावायला आले, बघू शकते तुम्ही. मस्त आंघोळ विंघोळ झाली आहे. इथे काय मस्त काहीतरी 100 रुपयाला आंघोळ भेटते. मस्त घरात बनवून आंघोळ करायची. चला मग आता जाऊ आपण जेवायला. आता आरती चालू आहे, बघू शकता तुम्ही. आजचा व्हिडिओ काय टाकून नमो पार्वती. फायनली पालखी निघाली, सगळे पब्लिक निघाली. तर मित्रांनो आता आम्ही सिन्नर घाट पायथ्याला लागलोय आणि वरती चढतोय. सगळे आमची वारकरी मंडळी हे बघा पाठीमागून चालते. आम्हाला इथं कोकम सरबत मिळाला आहे आणि आमचा कोकम सरबत घेऊन आम्ही असं बाहेर आलोय. नाश्त्याच्या हॉल्टला आलो, आरती चालू आहे. आता मी आरतीच्या लाईनीत आहे. तर गाईच आम्ही आता कोणत्या बिबट्याच्या राज्यामध्ये चाललोय.
तर बघू शकता. आता बघूया तेव्हा साईबाबाच्या कृपेने आम्ही दिसतोय का? न्यूज मध्ये पण आम्ही खूप ऐकलं होतं की असं बिबट्या आहे. मला पण यायचं. आणि हे काय बघा आपण यांचे मत ऐकू शकतो. तुम्हाला माहिती आहे न्यूज मध्ये बघितलं तुम्ही बिबट्या? हो आम्ही बघितलं की बिबट्यांची खूप सारी न्यूज करते म्हणून आम्ही त्याच्यावरती एक ऑप्शन म्हणून सगळ्यांनी एकत्र चालायचं ठरवलंय. तसं पण आम्ही पालखीसोबतच चालतो, बट आता आम्ही थोडं जास्त काळजी घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून कुठली मारहाण होणार नाही किंवा कोणाला काही त्रास होणार नाही. तशीच आईबाबांची कृपा आहे जे आमच्यावरती की आम्हाला काही त्रास नाही होणार. बट तरी पण चला बघूया. साईराम. एक ब्लॉगर आहे आमचे पालखीवाले, त्यांना विचारूया. मला तर त्या बिबट्यावर गोट्या खेळायच्या एक नंबर अरे बघायचं आयडिया दिसला ना, आपण सेल्फी काढू. सेल्फी काढू, एक पप्पी घेऊ त्याची आपण. अजून काय करायचं बोल. तर बुवा आता आपण बिबट्याच्या राज्यात जातोय, तर बिबट्याबद्दल तुमचं काय मत आहे? बिबट्या तरी ते आहे, ही वार्ता खरी आहे. कारण समोरच्या पालखीवाल्यांनी बिबट्याला पाहिलेलं आहे. पण आपण चाललेलो आहे पदयात्रेला, त्या श्रद्धेनिमित्त बाबांवरती जो भरोसा ठेवून चालायचा आहे. आणि साईशिवाय पर्याय नाही. साई एकमेव पर्याय आहेत. बाबा आपल्या भक्तावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊन देणार नाही. आमच्या साई भक्तांचा पूर्ण विश्वास बाबांवरती आहे. तरी पण अंधविश्वासामध्ये राहू नये. आपण आपलं प्रक्रिया करत जायचं आहे. शेवटी ज्याची वेळ आहे त्याचा खेळ नक्कीच होणार. सब बाबा केलेला. बोला ओम साईराम. लाईव्ह चालू आहे. बिबट्याचं मत सांग. बिबट्या खूप खतरनाक आहे. चावला तर जागेवर गेम उडू शकतो. फायनली आम्ही हॉल्टला पोचलेलो आहे. पालखीसोबतच होतो, पाठीमागे थांबलो होतो. भाजी 4 पाव भाजी, कांदा, मसाला राईस आहे. याच्यासाठी पावभाजीसाठी आम्ही नाश्ता एक दिवस गेला, 2 दिवस, आज भेटल उद्या भेटल, पण शेवटी आम्हाला पावभाजी भेटली. आणि सगळे पब्लिक जेवायला झोपायला आहे बघा. सगळे पब्लिक आले. आता सगळे जेवायला बसणार आहे. बघ फुल पावभाजी दबवणार आहे. नाचून नाचून सगळे दमले असतील. सगळे झोपले पण अर्धे लोक. पालखी पण इथंच आहे. बघू शकता काय, आम्ही आता जेवणाच्या लाईनीत उभे राहिलोय. आता जेवणाची लाईन, मस्त पावभाजी आहे. मस्त पाव खायचे, भाजी खायची. नाश्त्याला तर भेटला नाही, पण आता डायरेक्ट जेवणाला भेटलंय. उद्या सकाळी मिसळ पाव फिक्स आहे. आणि हे उद्या सकाळी पब्लिक आज पावभाजी म्हणून पब्लिक बघा, फुल पब्लिक. तर मित्रांनो आता आम्ही झोपतोय. खूप थंडी आहे. सगळी पोरं झोपायला तयार आहे. दोघं तिघं तर झोपून गेले. तर साई माई रात्र भावांनो, चला भेटूया उद्या.